अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणित भाग 1 चे क्वेश्चन पेपर सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर ह्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि सराव प्रश्नपत्रिका ह्या दोन्हीची आपण तयारी करून घेत असतो. तर इथे आपल्याला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर पाहिलं आपण हे मार्च 2024 चा प्रश्नपत्रिका आपण सर्व प्रश्नपत्रिका घेऊ 21, 22, 23, 24, 25 सर्व प्रश्नपत्रिका मार्चच्या घेऊ जेणेकरून आपल्याला जे येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगलं त्याचं चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येतील आणि तुम्हाला जे पण डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मला. चला, तर आपण काय करू आता प्रत्यक्ष प्रश्नाकडे येऊ. आता इथे जर पाहिलं आपण की एक्सचा वर्ग -7x अधिक 12 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ 3 आहे तर k ची किंमत काढायची होती आपल्याला. तर मग ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपण की एक्स वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0 आणि एक मूळ आपल्याला दिलेले आहे 3 म्हणजे जिथं x आहे तिथं आपल्याला 3 ठेवायचे आणि आपल्याला k ची किंमत काढायची. तर मग k माहिती नाही. या एक्सच्या जागी 3, 3चा वर्ग 7 गुणिले एक्सच्या जागी आपल्याला 3 ठेवले असते आपण आणि हे 12 बरोबर 0. तर k गुणिले 9 वजा हे झाले 21 अधिक हे झाले 12 बरोबर 0. आता हे जिकडे मायनस आहे इकडे जाऊन प्लस होते, प्लसवालं मायनस होते. 9 गुणिले के 9k झाले. 9 गुणिले के बरोबर हे मायनस इकडं प्लसमध्ये झाले आणि प्लस इकडं मायनसमध्ये झालं. मग 9k बरोबर आपलं आलं हे 9 आलं. मग के बरोबर काय येणार? हे 9 गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते. 9 बरोबर के बरोबर 1 आला. के बरोबर 1 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटून जाईल. अतिशय सोपे असा प्रश्नपत्रिका राहतात. व्यवस्थित अभ्यास केला की उत्तर सहज भेटतील. x अधिक 2y बरोबर 4 आहे. चा आलेखावर y ची किंमत असेल तर x ची किंमत काढायची. हा पण प्रश्न अतिशय सोपा होता. ठीक आहे. पहा आता आपल्याला काय दिलेलं आहे x अधिक 2y बरोबर 4. x अधिक 2y बरोबर 4. आपल्याला y च्या जागी 1 दिला. मग आपण जर y च्या जागी 1 ठेवला इथं 2 गुणिले 1 इथं x बरोबर 4. बे 1 बे इथं x बरोबर 4. हे प्लसचे इकडे 2 मायनसला जातील. x बरोबर 4 मधून 2 गेले 2. मग आपल्याला x ची किंमत इथे 2 आली असती. हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. त्याचप्रमाणे दिलेल्या अंकगणितीय श्रेणीत आपल्याला T7 बरोबर 4 आहे. D बरोबर वजा 4 तर E ची किंमत काढायची आहे. तर E ची किंमत आपण काढू तिथे. अतिशय सोपे सर्व प्रश्नाची उत्तर होते. T बरोबर लिहून E अधिक N वजा 1 आणि इथे D. आता T7 बरोबर आपल्याला काढायचं होतं. T7 बरोबर दिलेलं आहे. E ची किंमत आपल्याला माहिती नाही. एन किती असणार? T7 म्हणजे इथं एन बरोबर असेल 7 वजा 1. डी ची किंमत आहे आपली वजा 4. T7 ची किंमत आपल्याला दिलेली आहे 4. ए ची किंमत माहित नाही. हे 7 1 7. 7 मधून 1 गेला 6 गुणिले वजा 4. ए बरोबर 1. ह्या दोघांचा गुणाकार केला तर वजा 24 येईल. वजा 24 हे इकडे जाईल. ए बरोबर वजाचे प्लसमध्ये जातील. सॉरी काय झालं 4 प्लस 24 बरोबर ए मायनस इकडे जाऊन प्लस झाले आणि ह्या दोघांची जर बेरीज केली 28 झाली म्हणजे ए बरोबर आपलं उत्तर काय येईल 28. ए बरोबर 28 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये उत्तर भेटेल. ठीक आहे.
पुढचा प्रश्न घेऊत आपण. GSTIN मध्ये आपल्याला एकूण किती अंक असतात? तर 15 अक्षरे असतात. आपल्याला किती असतात? 15 अक्षरे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. जर 17x अधिक 15y बरोबर 11, 15x अधिक 17y बरोबर 21, तर x वजा y ची किंमत काढायची. तर ही कशी काढायची पाहायचं. पहिले तर आपण याला इक्वेशन 1 नाव देऊ. 17x अधिक 15y बरोबर 11, याला नंबर 1 दिला. 15x अधिक 17y बरोबर 21, याला नंबर 2 दिला. आता आपल्याला काय पाहिजे? x वजा y, म्हणजे x वजा y ची किंमत काढायची. तर समीकरण 1 मधून 2 वजा करून समीकरण 1 आपण लिहू, समीकरण 2 लिहू, वजाबाकी करायची. दोन एक्स येईल, वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे, वजा 10 येईल आणि वजा 2y येईल. आता इथे 2 आले तर आपण प्रत्येक पदाला 2 ने भागून, 2 ने भागून असं लिहिलं तरी 2 ने भागून असं लिहायचं. याला 2 न भागितलं x येते, याला 2 न भागितलं तर y येते, वजाला वजा, आणि 10ला 2 न भागितलं तर 5 येते. इथं वजाबाकी असल्यामुळे इथं वजाबाकीमध्ये उत्तर. मग आपलं उत्तर झालेलं आहे. आता इथे आपल्याला या क्रमांकाचे पहिले पद काढायचं आहे की नाही. सोपं आहे. सर्व प्रश्नाचे उत्तर सांगितलं आधी की सर्व प्रश्न अतिशय सोपे आहेत, त्याचे उत्तरही सोपे आहेत. TN बरोबर 3n वजा 2, क्रमिकेचे पहिले पद काढायचे आपल्याला. पहिलं पद म्हणजे काय राहते? n बरोबर काय राहणार? n बरोबर 1. आपल्याला पहिलं पद काढायचं. a बरोबर आपल्याला किती हे ते काढायचं. तर TN बरोबर n वजा a प्लस n वजा 1 इंटू d. आता TN म्हणजे T1 बरोबर पाहू. a ची किंमत माहीत नाही, n किती असणार? 1 असणार, वजा 1. d ची किंमत किती आहे? d ची किंमत पण आपल्याला माहिती नाही. d आपल्याला माहिती नाही. आपल्याला काय करायचं? पहिले पद काढायचं. मग आपण याच्या जागीच ठेवूत ना. ठीक आहे. TN बरोबर 3n वजा 2, पहिलं पद T1 पाहिजे आपल्याला. 3च्या जागी 3, n किती पद आहे? 1 वजा 2, 3 1 3 वजा 2, उत्तर येईल 1. याचं उत्तर असं काढायचं. ठीक आहे. तर मग आपल्याला T1 बरोबर आपल्याला काय येईल? 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न करूत आपण. चला, तिसरा नंबरचा प्रश्न घेऊ. 100 दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 असेल, दलालीचा दर असेल, तर शेअरच्या दलालीची रक्कम काढायची. दलाली ही बाजारभावावर आपण दिली किंवा घेतली जाते. तर दलाली बरोबर बाजारभाव गुणिले दर. बाजारभाव इथे 150 आहे, दर आहे 2%. 150 गुणिले 2 भागिले 100. ठीक आहे. हे झाले 300. 300 भागिले 100. मग दलाली किती आली आपली? इथं 3 रुपये दलाली आलेली. मग याचं उत्तर आहे 3 रुपये दलालीच्या दर. पुढचा प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. 2, 3, 5 या अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश तयार करायचा. तर नमुना अवकाश आपल्याला तयार करायचा.
अंकाची पुनरावृत्ती न होता, याला यस लिहितो आपण. अंकाची पुनरावृत्ती न होता तर 23 दोन अंकापासून 23 आणि 25 तयार होतात. 3 अंकापासून 35 आणि 32 तयार होतात आणि 5 पासून 52 आणि 53 तयार होतात. ठीक आहे. अंकाची पुनरावृत्ती न करता ह्या संख्या आहेत. म्हणून ह्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपलं झालेलं आहे. आता पुढील आपला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या 2 करती पूर्ण करायच्या? 2 करती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर आपण पूर्ण करून दाखवतो. आपल्याला इथे x 0,2 ही संख्या या समीकरणाची उकल आहे, तर k ची किंमत काढण्यासाठी पुढील करती आपल्याला पूर्ण करायची. तर पुढील करती आपण पूर्ण करू. ठीक आहे. तर आपल्याला इथे x बरोबर काय येणार 0, y बरोबर काय असणार इथे 2 येणार. ठीक आहे. मी आता इथे लिहून घेतो. ठीक आहे. की आपल्याला ही करती पूर्ण करायची, ही करती पूर्ण करायची. x ची किंमत काय येणार, x बरोबर ब्रॅकेटमध्ये येणार इथे x ची किंमत ही पहिली वाली x ची राहते, दुसरी वाली y ची राहते. इथं म्हणून x च्या जागी आणि मी लिहिणार नाही, y च्या जागी इथे ब्रॅकेटमध्ये काय येणार, ब्रॅकेटमध्ये इथं 2 येणार. ठीक आहे. आता हे आपल्याला समीकरण लिहायचं होतं, हे समीकरण. ठीक आहे. ह्या समीकरणामध्ये ही किमती ठेवायच्या आहेत. आता आपण त्या किमती ठेवून टाकू. 2x अधिक 3y बरोबर k. आता इथं पहा, इथे जागी ठीक आहे, गुणाकार. x च्या जागी 0 ठेवायचे, आता 3 च्या जागी 3, y च्या जागी किती ठेवायचे, तर y च्या जागी 2. आपल्याला k ची किंमत निघून जाईल. आता याचं उत्तर इथे 0. ठीक आहे. त्यांनी इथे 0 लिहिलं, अधिक 6 बरोबर k. ही तर स्टेप त्यांनी दिलेली, ही स्टेप त्यांनीच दिलेली, त्याच्यामुळे याचं उत्तर काढायची गरज नव्हती आपल्याला. मग आपल्याला इथे k बरोबर काय येणार, हे k बरोबर आपल्याला येणार पहा 6, k बरोबर 6. 0 मध्ये हे जर मिळवले तर काहीच फरक पडत नाही, म्हणून k बरोबर आपल्याला काय होतं, k बरोबर आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये 6 लिहायचे होते. ठीक आहे. तर इथं k बरोबर 6 उत्तर. चल, आता आपल्याला इथे सॉल्व करून सांगायचं होतं. अल्फाची किंमत आणि बीटाची किंमत दिलेली आहे. अतिशय सोपे उत्तर होते, हे की नाही. x स्क्वेअर वजा अल्फा प्लस बीटा, x अल्फा बीटा बरोबर 0. इथे x स्क्वेअर अल्फा प्लस बीटा, अल्फाची किंमत आहे 2 प्लस बीटाची किंमत किती आहे 5. x अल्फा बीटा म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. x स्क्वेअर हे झाले 10x अधिक हे 7x झाले, 7x आणि हे झाले 10 बरोबर 0. एवढं अतिशय सोपं असं आपल्याला विचारलं होतं आणि आपलं उत्तर झालेलं आहे. पुढचा प्रश्न करू आता आपण. तिसरी करती पण आपण पूर्ण करून टाकू. ठीक आहे. आता इथे पहा, आपल्याला एकाच वेळी 2 नाणे फेकले तर आपल्याला काय काय येते, यस बरोबर आपल्याला माहिती आहे इथे एच आणि इथं टी, म्हणजे इथे टी टी यायला पाहिजे आणि इथं एच टी तर दिलेलं आहे, टी एच पण दिला आणि इथं टी टी आपल्याला पाहिजे होता. ठीक आहे. तर इथे आपल्याला कमीत कमी एकच छाप मिळणे, कमीत कमी एक छाप म्हणजे एच मिळणे. इथे एक तरी आहे, इथे पण आहे, सॉरी इथे एच एच येईल, इथे एच एच आणि इथे टी टी आहे. तर इथं एक तरी छाप आहे, मग आपल्याला उत्तर काय येणार इथे, म्हणून ए बरोबर
आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये इथे एच 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 टी आणि टी एच हे त्याचं इथे ब्रॅकेटमध्ये होत आहे. त्याच्यानंतर एकही छाप न मिळणे, ठीक आहे. बी मध्ये एकही छाप न मिळणे म्हणजे टी मध्ये एकही छाप नाही, म्हणून ते उत्तर होतं टी ह्या ऑप्शन. अतिशय सोपे असे उत्तर असतात. ठीक आहे. तुमचा प्रश्न हे जास्त वेळ नव्हता. इथे कोणतेही 4 उपक्रम सोडवायचे होते आणि त्याला 8 गुण राहतात. तर आपण काय करू, हे प्रश्न आपण सॉल्व्ह करू. पहा, आपल्याला ABCD हा आयात आहे. दिलेल्या माहितीवरून AX अधिक BY बरोबर C या स्वरूपात एक सामायिक समीकरणे तयार करायचं आहे. ठीक आहे. आता इथे पहा, आपल्याला माहित राहतं की आयताच्या समोरासमोरील बाजू एकसारख्या आहेत. मग आपण इथे 2x अधिक y अधिक बरोबर अधिक 8 बरोबर 4x वजा y आयताच्या सम्मुख बाजू असं लिहू शकता. आयताच्या सम्मुख बाजू समान असतात. आता हे x आणि y इकडे नेऊ आणि हे तिकडे नेऊ. एक मिनिट पाहू द्या, मला बरोबर लिहिला का आपण. तर म्हणजे 2x वजा 4x अधिक वजा 4x अधिक y. ठीक आहे. पुन्हा लिहूत आपण. 2x अधिक y हे 4 वजा 4x होईल हे, आणि हे मायनसचे इथे प्लस वाय होईल आणि ते येईल आपलं हे मायनसचं इकडे जाऊन हे प्लस इकडे जाऊन मायनस होईल. तर हे 2 मधून 4 गेले वजा 2x आणि हे वाय आणि वाय काय येणार अधिक 2y बरोबर वजा 8. आता आपण काय करू, त्याला असंच ठेवता. ठीक आहे. किंवा याला आपण काय करूता, प्रत्येक पदास 2 ने भागू. मग इथं वजा x अधिक y आणि ते काय याला 2 न भागितलं तर उत्तर काय येणार वजा 4 येणार. ठीक आहे. याला नंबर 1 द्यायचा तर तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला फक्त एक सामायिक समीकरण तयार करायचं. ठीक आहे. त्याच्यामुळं जास्त अवघड नाही. इथे 2y बरोबर x अधिक 4. मग इथं 2y बरोबर x अधिक 4 हे की नाही. सम्मुख बाजू आयताच्या सम्मुख बाजू हे 4 इकडे राहतील, x इकडे जाईल, x वजा x होईल अधिक 2y होईल बरोबर 4. ठीक आहे. आता ह्या दोन समीकरणं भेटलेली आहेत, त्याच्यामुळं आपलं उत्तर हे तरी एवढंच राहणार आहे. जास्त डिटेलमध्ये आपल्याला काढायची गरज तिथे नाही. पुढील समीकरण अवयव पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं. अतिशय सोपं होतं. आपल्याला दुसऱ्या घरातला हा प्रश्न होता. x वर्ग वजा अधिक x वजा 20 बरोबर 0. आता आपल्याला अशी संख्या पाहिजे ज्या दोघांची बेरीज 1 यायला पाहिजे गुणाकार वजा 20 मध्ये. तर मग ते जर पाहिलं आपण, x वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. ठीक आहे. म्हणजे वजा अधिकचे 5 आहे म्हणजे ही संख्या आपल्याला प्लस मध्ये पाहिजे, ही मोठीवाली संख्या, आणि दोघांचा गुणाकार आपल्याला 20 पाहिजे. ठीक आहे. मग इथलचा x कॉमन घेतला, x अधिक 5 इथे उरतील, वजा 4 आपण ह्याच्यातले बाहेर काढले, x अधिक पहिलं ब्रॅकेट जसं आहे तसं दुसरं ब्रॅकेट येईल आणि हे 0. त्याच्यानंतर आपण ह्या x अधिक 5
ह्या दोन ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट येतो आणि उरलेल्या x वजा 4 बरोबर 0, x अधिक 5 बरोबर 0, x वजा y बरोबर 0, x बरोबर हे प्लसच्या तिकडे जाऊन मायनस होतील आणि हे मायनसच्या इकडे जाऊन प्लस होतील. x y वजा 5 4 ही समीकरणाचे मूळ, ही समीकरणाचे चे मूळ आहे असं आपल्याला लिहायचं होतं आणि आपलं हे उत्तर संपलं असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. अतिशय सोपे असे प्रश्न पत्रिका उत्तर पत्रिका होत्या. पुढील अंकगणिती स्पर्धेचे 19 पद काढायचे आहेत आपल्याला. इथं T1 बरोबर 7, T2 बरोबर 13, T3 बरोबर 19 आणि T4 बरोबर 25 हे लिहायचं आहे. आता आपल्याला D बरोबर काय ना, T2 वजा T1 बरोबर 13 वजा 7 म्हणजे 6, म्हणून D बरोबर काय येणार आपल्याला 6. आता आपण किती पद करायचे? 19 पद. आता आपण 19वे पद शोधू. इथे 19वे पद काढताना आपल्याला काय करायचं? Tn बरोबर a प्लस n वजा 1 इंटू D. आता इथे n बरोबर काय येणार आहे? 19वे पद म्हणलं तर 19 राहणार. जे T19 बरोबर a बरोबर काय आहे आपल्याला इथं? a बरोबर T1 बरोबर 7, मग इथं 7 येणार अधिक 7 वजा 1, D ची किंमत इथं किती निघाली? 6. n बरोबर 19 राहणार आहे इथे. 7 अधिक 19 मधून एक गेला 18 गुणिले 6, 7 अधिक 18 सखा 108 येतात. मग किती येणार आपलं? 115. म्हणून 19वे पद बरोबर 115 आहे असं आपल्याला लिहावं लागणार. ठीक आहे, अतिशय सोपा असा आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे अशी संभाव्यता. आता आपल्याला माहिती आहे 52 पत्त्याच्या कॅटमध्ये असेल नमुना अवकाश n ऑफ s जे आहे आपल्याला 52 असणार आहे. आणि काय म्हणलं त्याने? चित्रयुक्त पत्ता चित्रयुक्त पत्ते आपल्याला किती राहतात? मला वाटतंय की जे के आणि 3 राहतात आहे ना. तर चित्रयुक्त पत्ता आपल्याला 12 असतात. तर संभाव्यता विचारली. पी ऑफ याला आपण ई नाव देऊ. ठीक आहे. पी ऑफ ए जे असणार ते एन ऑफ ए आपण याला एन ऑफ ए लिहूता आणि एन ऑफ ए 12 आहे आणि एन ऑफ एस आहे आपला 52. याला पण 4 न भाग जाते, याला पण 4 न, याला 4 न भाग दिला 3 आले, याला 4 न भाग दिला 13 आले. मग आपलं उत्तर आलं 313. त्याच्यानंतर आपल्याला 4 प्रश्न करायचे होते. आता हे मी करणार नाहीच. वरच्या वर संचित वारंवारता सारणी करायची होती. संचित वारंवारता मी शॉर्टमध्ये करून देतो तुम्हाला. ठीक आहे. संचित वारंवारता इथे कसं करायचं होतं? हे इथे काय करायचं होतं पहा. हे 150 आहे ना, हे 500, हे 150, हे 500, हे 300 आणि हे 50. संचित वारंवारता म्हटलं तर हे आपल्याला 150 इथं पहिले जसे तसे घ्यायचे होते. मग ह्या दोघांची बेरीज करायची होती 650, ह्या दोघांची बेरीज करायची होती 950, ह्या दोघांची बेरीज करायची होती 1000. फक्त एवढंच लिहायचं. हे बाकीचं जसं तसं लिहायचं. 8 ते 10, 10 ते 12, त्याला हे सर्व लिहून टाकतो मी. 12 ते 14 आणि 14 ते 16 हे आपण सर्व लिहायचं होतं आणि आपलं उत्तर संपलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे सोडवायचं होतं. अतिशय सोपं हे सर्व असं होतं. ठीक आहे. हे सॉल्व करू आपण.
बहुलकीय वर्ग म्हणजे सर्वात जास्त काय आहे ते बहुलकीय वर्ग 40 सर्वात जास्त किंमत आहे. बहुलकचा वर्ग इथे इथे जर लिहायचा होता तो आपल्याला तो लिहायचा होता 3.5 ते 6.5. त्याच्यानंतर बहुलक आपल्याला करायचं होतं. बहुलक कुठं काढायचं होतं बहुलक. बहुलकाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे एल प्लस F1 वजा F0 2F1 वजा F0 वजा F2 आणि गुणिले H याचा फॉर्म्युला होता. आता इथं आपल्याला ह्या सर्व किमती दिल्या फक्त H ची किंमत किती ह्या दोघातला फरक आहे आपला कितीचा आहे 3चा फरक आहे दोघातला. मग इथं फक्त 3 लिहायचे होते. काय लिहायचे होते इथे 3. ठीक आहे. म्हणजे आपल्याला लिहायचं होतं 3.5 हे बाकीचं जशाला तसं 40 वजा 33 2 गुणिले 40 वजा 33 वजा 27 आणि हे किती आहे 3 आहे 3.5 गुणिले 7 80 मधून हे झाले 60 हे आपल्याला इथं 20 आलं असतं गुणिले 3.5 21/20 3.5 बेक बे 05 म्हणजे आपल्याला आला असता 4.55 उत्तर आला असतं याचं. ठीक आहे 4.55 उत्तर आला असतं. आपल्याला एकच कृती पूर्ण करायची होती त्यामुळे मी एकच कृती पूर्ण केली आणि ही पुढची प्रकृती पूर्ण करणार नाही मी. पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न करणारच आहोत सर्व. काही अवघड काही नाही. आपण पण आता लाईव्हला फारच कमी विद्यार्थी असल्यामुळे पण येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण येणाऱ्या दिवसात आपण हे सर्व लाईव्ह येत जाणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्ही काय करायचं आहे शेअर करायचा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या लाईव्ह क्लासला जॉईन होतील. तुमचा जेवढे जास्त मला रिस्पॉन्स राहील मी तेवढं जास्त वेळ तुम्हाला नक्कीच देईल. उद्या मी जास्तीत जास्त वेळ नक्कीच येण्याचा प्रयत्न करेल. तर त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ पाहत जा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सध्याच्या लाईव्हच बाकी केले असते पण लाईव्ह खूप कमी विद्यार्थी असल्यामुळे मी बाकीचा व्हिडिओ करत नाही आहे. आत्ताचा व्हिडिओ इथे संपवत आपण. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ हाईप करा. आजचा व्हिडिओ संपला. उद्या आपण सकाळी भेटू. ठीक आहे. मी लाईव्ह खूप कमी विद्यार्थी असल्यामुळंच आजचा स्टॉप करतोय. ठीक आहे. तर जास्तीत जास्त लाईव्ह राहा. ठीक आहे. नक्कीच मी नक्की पुढच्या क्लासेसमध्ये नक्कीच जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ सुरुवातीपासून पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपली पद्धत काय आहे काय नाही शिकवणी. तर नक्कीच तुम्ही आपल्या लाईव्ह क्लासला जास्तीत जास्त संख्येनं राहसाल याची मला अपेक्षा आहे.